शौर्य श्रुती भाग 67. का मारलं माझ्या गौतमला? ती 2 पावलं मागे सरकत म्हणाली. का ते तुलाही चांगलंच माहीत आहे. त्याच्या बापाचा घडा भरला होता आणि आता तुमच्या तिघांच्या. राणी, शेखावत मॅडम, सर. तसे श्रुतीचे सगळे टीम पार्टनर्स आत घरात आले. घेऊन जा ह्यांना आणि अशी शिक्षा द्या की बळी घेतलेल्या त्या प्रत्येक लहान मुलाचा चेहरा आठवला पाहिजे. आता पुढे. त्या तिघांना घेऊन श्रुतीचे टीम पार्टनर्स निघून गेले. श्रुतीने एक सुस्कारा सोडला आणि डोळे मिटून ती शांत बसली. गेल्या 2 दिवसात शारीरिक नाही पण मानसिक धावपळ खूप झाली होती. 9 महिन्यांची प्रेग्नेंट आणि त्यात इतका सारा स्ट्रेस तिने घेतला होता. सध्या डायनिंग टेबलवर कमालीची शांतता होती. जे काही वर्षापूर्वी घडलं होतं त्यावेळेचे क्षण सगळ्यांसमोर उभे राहिले. कावेरीबाईंची बिघडलेली तब्येत, त्यात बहिणीसाठी किती काय ऐकून घेतलं होते त्यांनी. लव्ह मॅरेज असूनही अधिकरावांनी त्यांचा खूप पाणउतारा केला होता. सगळ्यात पहिल्यांदा शौर्यने स्वतःच्या मावशीला त्या अवस्थेत पाहिलं होतं. त्यामुळे तोही हा सगळा प्रकार सहन करू शकला नव्हता. कित्येक दिवस त्याच्या बालमनावर ह्या गोष्टींचा परिणाम झाला होता. तोही काही दिवस हॉस्पिटलला ॲडमिट होता. मुलगी तर हातची गेली होती, पण मुलाला काही होऊ नये म्हणून झालेली जीवाची तगमग. सगळ्यांचे आपापल्या परीने विचार सुरू होते आणि हे सगळं आठवून कावेरीबाईंचा बांध फुटला. त्या जोरजोरात रडू लागल्या. आजवर त्या आणि घरातले त्यांच्या बहिणीलाच दोषी मानत होते. अधिकरावांनी उठून कावेरीबाईंना जवळ घेतले आणि त्यांची माफीही मागितली. आप्पासाहेब आणि अक्कासाहेब त्यांनाही त्यांच्या वागण्याचं वाईट वाटत होतं. कोणतीही शहानिशा न करता त्यांनी सरळ कुमुदवर आरोप करून तिलाच दोषी ठरवले. आई वडील अपघातात गेले. त्या अपघातात कुमुद सुखरूप वाचली होती, पण डोक्याला मार लागल्यामुळे तिला वेड्याचे झटके येऊ लागले. तिच्या त्या अवस्थेत कावेरीबाईंच्या भावाने तिला बायकोच्या सांगण्यावरून सरळ सरळ हाकलून दिले. वेड्यासारखी ती इकडे तिकडे फिरत होती आणि रस्त्यात एक दिवस कावेरीबाईंना भेटली. त्यांनी तिच्यावर ट्रीटमेंट करून तिला व्यवस्थित केलं आणि स्वतःच्या घरी आश्रय दिला होता. श्रुती, तू हे सगळं कसं शोधून काढलंस? शौर्याने तिच्या हातावर हात ठेवत विचारलं. पहिल्यांदा रमाईच्या कमरेची चावी चोरली. त्याची डुप्लिकेट चावी बनवून मॉम घरात नसताना त्या रूममध्ये शिरले. त्या रूममध्ये असलेल्या बेडमध्ये काही वस्तू सापडल्या. अर्थात मला एकटीला हे सगळं शक्य नव्हतं, म्हणून मी शरदला इथे बोलावलं होतं. शरद माझा सगळ्यात विश्वासू माणूस आहे. ज्या वस्तू सापडल्या त्या फॉरेन्सिक लॅबला पाठवल्या. जर मावशींनी स्वतः गळफास लावला असता तर त्यावर फक्त त्यांचे ठसे असतील आणि जर बॉडी हॉस्पिटलला नेली असती तरी ते सर्टिफिकेट असायला हवं होतं, जे की नाही आहे. मी अख्खं घर शोधलं पण कुठेच काही हाती लागलं नाही. बरं, ज्या वस्तू सापडल्या त्यात जळकी भावली होती आणि अशा वस्तू ज्या काळी जादू करण्यासाठी वापरल्या जातात. गळफास लावलेला दोरखंडीही त्याच रूममध्ये होता. ह्या सगळ्या वस्तू का जपून ठेवल्या होत्या? मी शरदला सांगून तशाच दुसऱ्या वस्तू आणून तिथे ठेवल्या आणि त्या सगळ्या वस्तू फॉरेन्सिकला पाठवल्या. त्या वस्तूवर जे फिंगरप्रिंट्स होते त्यात फक्त रमाईचे फिंगरप्रिंट्स मॅच होत होते. तुम्ही सगळे क्लिअर होता. मग शरद रमाईवर नजर ठेवू लागला. 5-6 दिवसापूर्वीचा तो व्हिडिओ आहे. मग ह्या गोष्टी बाबाच्या कानावर घातल्या तेव्हा जाऊन प्रामाणिक बाबाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. परवा मेंटल हॉस्पिटलला गेले, तिथून मॉमच्या माहेरी गेले, पण तरीही काही हातीच लागलं नाही. म्हणजे त्यासाठी हट्ट होता का तुझा माहेरी जायचा? शौर्य चिडून म्हणाला. तो हट्ट केला नसता. हे सगळं शोधून काढलं नसतं तर तुम्ही तुमच्या बाळाला तुमच्या लहान बहिणीसारखं गमावून बसला असता. आणि कदाचित मलाही तुमचे सगळ्यांचे फोन टॅप होत होते. आणि 2 दिवसांपूर्वी रमाईने तिला फोन केला आणि मासा गळाला लागला. ह्या गळ्यात माझ्या टीमने मला खूप सहकार्य केलं. सगळ्यात आधी रमाईच्या नवऱ्याला उचलला. बोलत नाही तोपर्यंत विना अन्नापणाचा झोडपला. तेव्हा जाऊन कुठे बोलला आणि मग डॅडच्या बहिणीचं पुढचं सावज मी होते. रमाईने काही औषधं मागवली होती. कदाचित माझ्या डिलिव्हरीनंतर मला त्या औषधाचे डोस सुरू करायचे आणि मग पुन्हा 22 वर्षापूर्वीचा तोच खेळ खेळायचा असा प्लॅन ठरला. एका दगडात 2 पक्षी मारायचा विचार होता त्या दोघींचा. बापरे, किती भयंकर आहे हे सगळं. शौर्य श्रुतीकडे पाहत म्हणाला. भयंकर तर आहेच, पण डॅड, तुम्हाला नाही वाटत तुमची थोडीफार चूक आहे म्हणून? माझी कसली चूक श्रुती? तुम्हीही लव्ह मॅरेज केलं, तुमच्या बहिणीनेही केलं. लग्न ठरण्यापूर्वी तुम्ही त्यांचं मत विचारात का नाही घेतलं? प्रेम काही श्रीमंत गरीब बघून होत नाही ना. ती एक निरपेक्ष भावना आहे. निदान एकदा त्यांच्याशी बोलायचं तरी होतं. तुम्ही तुमचा निर्णय त्यांच्यावर लादलात आणि मग नको ते सगळं घडत गेलं. बरं, तेही जाऊ देत. त्यानंतर त्या पुन्हा आल्या होत्या. ते नवऱ्यासाठी नवरा मरणाच्या दारात होता त्यांचा. दिवस रात्र दारू पिऊन पडणार तर तो मरणारच ना, अधिकराव चिडून म्हणाले. तिने स्वतःच्या हाताने स्वतःची ती अवस्था करून घेतली. त्याला मी जबाबदार नाही. ठीक आहे, पण वेळ पडल्यावर बहीण म्हणून नाही, पण माणूस म्हणून तरी मदत करायची होतीत ना. तुम्ही काय केलं? सगळ्या ऑफिस स्टाफसमोर त्यांचा अपमान केलात. त्या ज्या दिवशी ऑफिसला आल्या होत्या त्याच दिवशी ज्याच्यावर प्रेम केलं तो त्याच रात्री हे जग सोडून गेला. प्रेग्नेंट होत्या त्या. खाण्यापिण्याची आभाळ आधीच होत होती. त्यात ज्याच्या सोबतीने आयुष्याची स्वप्न रंगवली त्याची साथ सुटली. भलेही त्याने तुमच्या इस्टेटीसाठी तुमच्या बहिणीशी प्रेमाचं नाटक केलं होतं, पण तुमच्या बहिणीने खरं प्रेम केलं होतं. म्हणून तर ती घर सोडून जायचं धाडस करू शकली.
नवरा गेला आणि पोटात असलेलं मूल तेही गेलं. निराशेच्या आहारी जाऊन सुडाचा वणवा मनात पेटला आणि मग नको ते कृत्य झालं. प्रेमात समोरच्याने धोका दिल्यावर किती त्रास होतो ते माहीतच असेल ना शौर्य, ती शौर्यकडे बघत म्हणाली. तो काहीच बोलला नाही. त्याची नजर झुकली गेली. श्रुतीने सगळ्या बाजू क्लिअर करून सांगितल्या होत्या. त्यावेळी एक छोटीशी मदत जर अधिकरावांनी बहिणीला केली असती तर हे जे काही घडलं होतं किंवा घडत होतं ते घडलं नसतं. मुलाने प्रेम केलं की घरचे ते एक्सेप्ट करतात, पण जेव्हा एखादी मुलगी प्रेम करते तेव्हा ते एक्सेप्ट केलं जात नाही. मुळात आधी मुलांशी शांतपणे बोला या विषयावर. मुलं वयात आली की त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. मुलानेच नाही तर मुलींनीही स्वतःच्या पायावर उभं राहावं. पुढच्या भविष्याचा विचार करून पावलं उचलावीत. प्रेम म्हणजे टाइमपास नाही आणि लग्न तर नाहीच नाही. ती आयुष्यभराची कमिटमेंट असते. दोघांनीही एकमेकांना चांगल्या वाईट काळात एकमेकांना साथ देऊन शेवटपर्यंत नातं निभावायचं असतं. श्रुती उठून सावकाश वर रूममध्ये जायला निघाली. काही पायऱ्या चढून वर गेली असेल की अस्वस्थ होऊन कळवळली. आई गं! जिन्यावरून तिचा पायही सटकला, पण तिने बाजूचं रेलिंग घट्ट धरलं. शौर्यने लगेच तिच्याकडे धाव घेतली. श्रुती, काय होतंय? तो तिला मागून आधार देत जवळ घेऊन म्हणाला. एव्हाना अधिकराव आणि कावेरीबाईही तिच्याकडे धावले होते. श्रुती, बाळा काय होतंय? कावेरीबाई अलवार तिच्या पोटावर हात फिरवत होत्या. मॉम, दुखतंय. खूप दुखतंय. अहो गाडी काढा, तिला बहुतेक लेबर पेन सुरू झाले आहेत. हो हो म्हणत अधिकराव जिना उतरून खाली गेले. शौरी, चल आवर, तिला खाली घेऊन चल. दोघांनीही तिला धरून जिन्यावरून सावकाश खाली आणून सोप्यावर बसवलं. शौर्य, मी आलेच म्हणत त्यावर त्यांच्या रूममध्ये धावतच गेल्या. अक्कासाहेब लगेच तिच्या बाजूला येऊन बसल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या. बाहेरून अधिकराव गाडीचा हॉर्न वाजवू लागले. श्रुती, मॉम येते, तोपर्यंत चल, आपण गाडीत जाऊन बसू. नको शौर्य, खूप पेन होतंय. तरीही त्याने तिला जबरदस्ती उठवलं आणि त्याने तिला सरळ उचलून घेतले आणि गाडीत नेऊन बसवले. कावेरीबाई तिची फाईल आणि काही कपडे घेऊन खाली आल्या. अक्का, आप्पा, आम्ही जाऊन येतो. तेवढा देवाजवळ दिवा लावा म्हणत त्याही धावत बाहेर गेल्या आणि गाडीत बसल्या. काहीच वेळात गाडी हॉस्पिटलला पोहोचली. श्रुतीला खूप जोरजोरात कळा येत होत्या. तिचे कपडेही रक्ताने भरले होते. कावेरीबाईंनी गाडीत बसताच डॉक्टरांना फोन करून येत असल्याची कल्पना दिली होती. त्यामुळे डॉक्टरांनीही लगेच तयारी करून ठेवली. श्रुती पूर्ण घामाघूम झाली होती. तिला ह्या अवस्थेत बघून शौर्य खूप घाबरला होता. वॉर्ड बॉय आधी स्ट्रेचर घेऊन बाहेर उभे होते. श्रुतीला शौर्यने उचलून स्ट्रेचरवर ठेवलं आणि आता वॉर्ड बॉय तिला घेऊन आतमध्ये घेऊन गेले. अधिकरावांनी वसंतरावांना फोन करून हॉस्पिटलला बोलावले होते. श्रुतीच्या ओरडण्याच्या आवाजाने बाहेर शौर्याची हालत खराब झाली होती. मॉम, प्लीज बघ ना, ती किती ओरडतेय. तिला खूप पेन होते गं. शौर्य कासावीस झाला होता. अरे बाळंतपण तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे. बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. 9 महिने एक हाडामासाचा गोळा उदरात वाढवायचा असतो. अनंत यातना सहन करायच्या असतात. कधी कधी यात बाईचा जीवही जातो. मॉम, तू धीर देतेस की जीव घेतेस माझा? तिला काहीच नाही झालं पाहिजे. तिला काही झालं तर मीही नो 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 नाही. देवा, माझ्या श्रुतीला आणि बेबीला सुखरूप ठेव. तो आता दोन्ही हात हातात गुंफून तिथेच दरवाजात गुडघ्यावर बसला. शौर्य, उठ, काही होणार नाही तिला. अरे कळा यायला सुरुवात झाली की लगेच डिलिव्हरी होत नाही काही. थोडे पेशन्स ठेव ना. कावेरीबाई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. 1 तास उलटून गेला तरी अजून श्रुतीची डिलिव्हरी झाली नव्हती. एव्हाना वसंतराव आणि कौसल्याबाई दोघेही दवाखान्यात पोहोचले होते. काळजीने सगळ्यांचे जीव घशात आले होते. इतक्यात एक नर्स बाहेर आली. काय झालं? अधीर होऊन कौसल्याबाईंनी विचारलं. तुम्ही कोण? नर्सने एक कटाक्ष टाकत विचारलं. मी तिची आई आहे. झालं की कळेल. बाळाच्या रडण्याचा आवाज येईलच ना. बोलून ती नर्स लगेच इथून निघून गेली. काय नटवी आहे. 2 शब्द व्यवस्थित बोलली असती तर काय झालं असतं? कौसल्याबाई नाक मुरडत म्हणाल्या. नर्स धावत आतमध्ये काही औषधं घेऊन गेली. शौर्य तर खूप टेन्शनमध्ये आला होता. आत्तापर्यंत असतील नसतील आठवतील त्या सगळ्या देवांचं नामस्मरण करून झालं होतं. आत काळात ती देत होती, पण बाहेर यातना त्याच्या मनाला होत होत्या. आणि अखेर तो आवाज कानावर पडलाच आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्याही परिस्थितीत हसू आले. सगळेच आता आतुरतेने बाळाची वाट बघत होते आणि दरवाजा उघडून पुन्हा तीच नर्स बाहेर आली. कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगा झाला आहे. काय? शौर्य जोरात ओरडला. मिस्टर राज्याध्यक्ष, तुम्हाला ऐकायला कमी येतं का? मुलगा झाला आहे म्हटलं. कसं शक्य आहे ते? मला काय विचारताय? काम तुम्ही केलंय ना, मग त्याचंच फळ आहे हे. नर्स जरा चिडूनच म्हणाली. नाही, हे शक्य नाही. मला माझ्या मिसेसला भेटायचं आहे. हो, थोडा वेळ थांबा. रूममध्ये शिफ्ट केले की भेटा म्हणून. काय विचित्र माणूस आहे, मनात बडबडत ती नर्स नाक मुरडून आत निघून गेली. ऐकलं का व्याही, आपण आजोबा झालो. अधिकरावांनी सरळ वसंतरावांना मिठी मारली. कौसल्याबाई आणि कावेरीबाई तर इतक्या खुश झाल्या होत्या की दोघींच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या होत्या.
असं कसं झालं? शौर्य विचार करत होता की डॉक्टर बाहेर आल्या. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून त्या पुढे निघाल्या होत्या की शौर्याने डॉक्टरांना हाक मारून थांबवलं. डॉक्टर? हा बोला मिस्टर राज्याध्यक्ष. डॉक्टर, आम्हाला मुलगी होणार होती, मग मुलगा कसा झाला? मिस्टर राज्याध्यक्ष, हे तुम्हाला कोणी सांगितलं? एक मिनिट, तुम्ही गर्भलिंग निदान तर नाही ना केलं? हे बघा, तो कायद्याने गुन्हा आहे. पण डॉक्टर, आम्ही असं काहीच नाही केलं. ते आम्हाला मुलगी हवी होती, तो तोंड पाडत म्हणाला. आजपर्यंत मुलगी झाली म्हणून लोकांची तोंड पडलेली पाहिलेत आम्ही. आणि तुम्ही जा तुमच्या मिसेसना जाऊन भेटा. रूम नंबर 12मध्ये शिफ्ट केले तिला. डॉक्टर, ते माझी मुलगी कशी आहे? वसंतरावांनी दबक्या आवाजात विचारलं. शेवटी बापाचं काळीज होतं ते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.